तर प्रिपरेशन्स ऑफ अमाइन्स मध्ये सुरुवातीला आपण हाफमन्स अमोनोलिसिस म्हणजे अमोनिया आणि अल्किल हॅलाइडची रिएक्शन्स अल्कोहोलिक मीडियममध्ये आपण केली होती. तर आता सेकंड मेथड पाहणार आहोत की प्रिपरेशन्स ऑफ अमाइन्स म्हटली. प्रिपरेशन्स ऑफ अमाइन्स मध्ये सेकंड मेथड आपण आज समजून घेणार आहोत, ती आहे प्रिपरेशन्स ऑफ प्रायमरी अमाइन्स. आपण प्रायमरी अमाइन्सच प्रिपरेशन्स करणार आहोत बाय रिडक्शन्स ऑफ व्हेरियस फंक्शनल ग्रुप. आपल्याला माहिती आहे की रिडक्शन्स मीन्स ऍडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ॲज रिडक्शन्स. मी तुम्हाला सांगितलं आहे की रिडक्शन्स करायचं असेल तर आपण दोन थीमवर वर्क करणार आहोत. एक ऍडिशन ऑफ हायड्रोजन, समोरच्या फंक्शनल ग्रुपमध्ये हायड्रोजन ऍड करणे, मग तो मॉलिक्युलर हायड्रोजन असो, नेसेंट हायड्रोजन असो का हायड्राईड आयन डोनर असो, आहे की नाही. तर ऍडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ॲज रिडक्शन, किंवा दुसरी डेफिनेशन सांगितली होती मी तुम्हाला, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन किंवा हायर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन किंवा हायर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम इज कॉल्ड ॲज रिडक्शन्स. तर आता आपण रिडक्शन्स कोणकोणत्या फंक्शनल ग्रुपचं करणार आहोत ज्याच्यामुळे आपल्याला प्रायमरी अमाइन्स तयार होईल. तर प्रायमरी अमाइन्स तयार करण्यासाठी आपण 4 फंक्शनल ग्रुप रिड्यूस करणार आहोत. तर पहिला फंक्शनल ग्रुप जो आपण रिडक्शन्स करणार आहोत तो आहे अल्किल सायनाइड. कोणता आहे? अल्किल सायनाइड, किंवा त्यालाच आपण नायट्राइल सुद्धा म्हणत असतो. सायनाइड फंक्शनल ग्रुप सर्वांना माहिती आहे की C∼N इज कॉल्ड ॲज सायनाइड ऑर नायट्राइल. या फंक्शनल ग्रुपचं रिडक्शन्स करून आपण अमाइन्स तयार करणार आहोत, प्रायमरी अमाइन्स. सरळ सरळ इथे ऍडिशन ऑफ हायड्रोजन्स पहिली डेफिनेशन फॉलो होईल. सेकंड आपण जो फंक्शनल ग्रुप रिड्यूस करणार आहोत तो आहे आपला नायट्रोअल्केन. सेकंड आपण नायट्रोअल्केनचं रिडक्शन्स करणार आहोत. नायट्रोअल्केन्स म्हटलं की नायट्रो ग्रुप म्हटलं की NO2 ग्रुप, या नायट्रो ग्रुपचं रिडक्शन्स करायचं आहे. अल्केन म्हटलं की R. ठीक आहे. तर इथे आपण ऍडिशन ऑफ हायड्रोजन्स आणि रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन हे दोन्हीही डेफिनेशन्स फॉलो करणार आहोत. ठीक आहे. आणि थर्ड जे आहे ते आपण जो फंक्शनल ग्रुप रिडक्शन्स करणार आहोत ते आहे ऑक्झिन. ऑक्झिन फंक्शनल ग्रुपचं रिडक्शन्स करणार आहोत. तर ऑक्झिन फंक्शनल ग्रुप कशाला म्हणतात तेही आपल्याला माहिती पाहिजे. बघा, ऑक्झिन म्हटलं की C∼NOH या फंक्शनल ग्रुपला आपण ऑक्झिन म्हणणार आहोत. इथे रिडक्शन्स करत असताना आपण दोन्हीही डेफिनेशन्स फॉलो करणार आहोत. ऍडिशन ऑफ हायड्रोजन अँड रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन हे दोन्हीही प्रोसेस फॉलो करणार आहोत. आणि फायनली जी फोर्थ रिडक्शन्स आहे, रिडक्शन्स ऑफ अमाइड. कोणाचं रिडक्शन्स करायचं आहे आपल्याला? अमाइड. अमाइड फंक्शनल ग्रुप म्हणजे कोणता? RC∼ONH2. बघा, लक्षात ठेवायचं आहे. तर इथे सुद्धा हा जो ऑक्सिजन काढून टाकायचा आहे आणि इथे हायड्रोजन्स ऍड करायचा आहे. तर असं आपण 4 डिफरंट फंक्शनल ग्रुपचं रिडक्शन्स करणार आहोत आणि अमाइन्स तयार करणार आहोत. शेवटी रिडक्शन्स करत असताना ह्या दोनच डेफिनेशन्स फॉलो करायचे आहे कोणत्याही फंक्शनल ग्रुपचं रिडक्शन्स करायचं असेल तर. आता वन बाय वन सुरुवातीला आपण पहिला जो आहे अल्किल सायनाइड यांचं रिडक्शन्स क्लिअर करू. सुरुवातीचं जे पहिलं रिडक्शन्स आपण समजून घेणार आहोत ते आहे आता आपलं अल्किल सायनाइड. अल्किल सायनाइड म्हणा किंवा यालाच आपण नायट्राइल सुद्धा म्हणत असतो. सायनाइड ऑर नायट्राइल. ठीक आहे. नॉमेनक्लेचर करत असताना तुम्ही सायनाइडहून नाव दिलं तरी चालतंय किंवा नायट्राइलहून नाव दिलं तरी चालतंय. आता जसं आपण यांच्यासाठी रिडक्शन्स करण्यासाठी कोणकोणते रिड्युसिंग एजंट वापरणार आहोत हे आपल्या लक्षात असलं पाहिजे पहिल्यांदा. तर यासाठी आपण कॅटॅलिटिक रिडक्शनही करू शकतो. कॅटॅलिस्ट आपण कोणते वापरू शकतो? निकेल, PT किंवा PD यापैकी कोणताही रिड्युसिंग एजंट वापरला तरी चालते आणि हे मॉलिक्युलर हायड्रोजन्स देत असतात. सेकंड आपण रिडक्शन्स करण्यासाठी जो रिड्युसिंग एजंट वापरत असतो त्याला आपण मेंडियस रिडक्शन्स म्हणतो. सोडियम इन इथेनॉल हा रिड्युसिंग एजंट वापरू शकतो. सोडियम इन इथेनॉल. जेव्हा सायनाइड फंक्शनल ग्रुपचं रिडक्शन्स हे सोडियम इन इथेनॉल मध्ये केलं जात असते तर या रिडक्शन्सला आपण मेंडियस रिडक्शन्स या नावाने ओळखत असतो. कोणत्या रिडक्शन्स नावाने ओळखत असतो? मेंडियस रिडक्शन्स म्हणून. त्यानंतर आपण एक
तिसराही फंक्शनल ग्रुप वापरू शकतो इथं, सोडियम अमालगम म्हणजे मर्क्युरी, सोडियम अमालगम इन वॉटर, हाही रिड्युसिंग एजंट वापरता येते. आणि फोर्थ जो पॉवरफुल रिड्युसिंग एजंट आहे, जो ऑलमोस्ट कोणत्याही फंक्शनल ग्रुपला रिड्यूस करत असतो एक्सेप्ट कार्बन कार्बन डबल बॉन्ड, जसं लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड, हा सुद्धा आपण रिड्युसिंग एजंट वापरू शकतो. यापैकी कोणतेही रिड्युसिंग एजंट वापरले तर या सायनाइड या फंक्शनल ग्रुपचं कन्व्हर्शन कशात होणार आहे, अमाइन मध्ये होणार आहे, किंवा नायट्राइल फंक्शनल ग्रुपचं रिडक्शन आपण अमाइन्स मध्ये करणार आहोत. बघा आता वन बाय वन आपण एक एक रिडक्शन समजून घेऊ. बघा लक्षात ठेवायचं आहे, कोणताही रिड्युसिंग एजंट घ्या, सायनाइडचं रिडक्शन करत असताना आपण कशा प्रकारे त्यांचं रिडक्शन्स करणार आहोत हे तुमच्या लक्षात आलं असेल की कोणकोणत्या फंक्शनल ग्रुपचं आपण रिडक्शन्स करणार आहोत. ठीक आहे, तर सुरुवातीला आपण आता सायनाइडचं कॅटॅलिटिक रिडक्शन्स करू. बरोबर आहे, तर रिडक्शन्स करत असताना कॅटॅलिटिक रिडक्शन्स करू आपण सुरुवातीला. ठीक आहे, तर सुरुवातीला पहिल्यांदा आपण सायनाइडचं रिडक्शन्स करू आणि ते कॅटॅलिटिक रिडक्शन्स. बघा लक्षात ठेवायचं आहे, कॅटॅलिटिक रिडक्शन्स ऑफ सायनाइड, कॅटॅलिटिक रिडक्शन्स. कॅटॅलिस्ट कोणते वापरू शकतो आपण रिडक्शन्स करण्यासाठी, कॅटॅलिटिक रिडक्शन्स ऑफ सायनाइड, अल्किल सायनाइड किंवा अल्किल नायट्राइल. सायनाइड किंवा नायट्राइलचं आपण कॅटॅलिटिक रिडक्शन्स करू. तर कॅटॅलिस्ट आपण वापरत असतो, एक तर तुम्ही निकेल कॅटॅलिस्ट वापरू शकता, आहे की नाही, प्लॅटिनियम वापरू शकता किंवा पॅलेडियम वापरू शकता. आणि हे कोणतेही वापरले तर हे मॉलिक्युलर हायड्रोजन ऍड करणार आहे फंक्शनल ग्रुपमध्ये. चला मी सायनाइडची एक जनरल रिएक्शन्स घेते. अल्किल सायनाइड घेतला किंवा अल्किल नायट्राइल म्हणतो आपण. सायनाइड म्हटलं की सी ट्रिपल बॉन्ड एन हा फंक्शनल ग्रुप असेल. यांच्यामध्ये यांची जर रिएक्शन्स तुम्हाला यापैकी कोणताही कॅटॅलिस्ट दिला असेल आणि यांच्यासोबत करायला सांगितली असेल, निकेल म्हणा, पीटी म्हणा किंवा पीडी, तर कोणाही सोबत जर रिडक्शन्स करायला सांगितलं असेल आहे ना, तर हे काय देत असतात, मॉलिक्युलर हायड्रोजन्स देत असतात. आता सिंपल, या सायनाइडमध्ये ट्रिपल बॉन्ड असल्यामुळे ऍडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ॲज रिडक्शन्स. इथे ट्रिपल बॉन्डचं सिंगल बॉन्डमध्ये कन्व्हर्शन करण्यासाठी आपल्याला 4 हायड्रोजनची गरज पडते, म्हणून आपल्याला टॉईस लिहावं लागेल इथे. आणि आपला आन्सर काय येणार आहे, RCH2NH2, म्हणजे प्रायमरी अमाइन्समध्ये याचं कन्व्हर्शन होईल. कशामध्ये, प्रायमरी अमाइन्स. म्हणून अल्किल सायनाइड हा अल्किल सायनाइड जो आहे ना, तर या अल्किल सायनाइडचं जर आपण कॅटॅलिटिक रिडक्शन्स केलं निकेल किंवा पीटी किंवा पीडीच्या प्रेझेन्समध्ये, तर वी गेट प्रायमरी अमाइन्स. तर सिंपल हा जो सायनाइड फंक्शनल ग्रुप आहे एवढाच रिड्यूस होणार आहे. हा सायनाइड फंक्शनल ग्रुप कशात रिड्यूस होणार आहे, प्रायमरी अमाइन्समध्ये. क्लिअर आहे इथपर्यंत. फॉर एक्झाम्पल, जसं आता आपण इथे एक्झाम्पल घेऊ, एक एक एक्झाम्पल इथे इन्क्रीज करू आणि समजून घेऊ की हे कसं होते म्हणून. फॉर एक्झाम्पल, सर्वात पहिला जो सायनाइड घेत होतो मिथिल सायनाइड, याला मिथिल सायनाइड म्हणा, मिथिल नायट्राइल म्हणा किंवा इथेन नायट्राइल म्हणतात. याचं नाव ॲसिटो नायट्राइल सुद्धा आहे, याला आपण ॲसिटो नायट्राइल म्हणू शकतो. IUPAC मध्ये याला इथेन काय म्हणतात, इथेन, आणि या ट्रिपल बॉन्ड यांना काय म्हणतात, नायट्राइल. तर असं इथेन नायट्राइल हे याचं IUPAC नेम आहे. याला ॲसिटो नायट्राइलही म्हणतात किंवा मिथिल सायनाइडही म्हणतात. यांचं जर आपण रिडक्शन्स केलं, म्हणजे यांची पीटी किंवा पीडी कोणाही सोबत रिएक्शन्स केली, निकेल पीटी पीडी, तर हे मॉलिक्युलर हायड्रोजन देतात. ट्रिपल बॉन्डचं रिडक्शन सिंगल बॉन्डमध्ये कन्व्हर्शन करण्यासाठी 4 हायड्रोजनची गरज आहे. ऍडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ॲज रिडक्शन्स. या ॲसिटो नायट्राइलचं कन्व्हर्शन होईल इथिलमाइन्समध्ये. त्याच्यात कन्व्हर्ट होईल असा इथिलमाइन, CH2NH2. हा फंक्शनल ग्रुप कसा चेंज होतो हे लक्षात ठेवायचं आहे बस, आहे की नाही. तर आपल्याला काय भेटणार आहे, असाच इथिलमाइन. इथिलमाइन कोणापासून, ॲसिटो नायट्राइल पासून जर इथिलमाइन तयार करा म्हटलं, किंवा मिथिल सायनाइड पासून इथिलमाइन तयार करा म्हटलं, किंवा इथेन नायट्राइल पासून इथिलमाइन तयार करा म्हटलं, तर ही मेथड वापरतात. सेकंड एक्झाम्पल घे तुम्ही आता, बघा लक्षात ठेवायचं आहे. सेकंड एक्झाम्पल घेऊ आपण की हेच मी जर आता इथे सेकंडमध्ये आपण इथिल सायनाइड घेतला. काय घेतला आहे, इथिल सायनाइड. काय फॉर्म्युला आहे, C2H5 C ट्रिपल बॉन्ड N, याला आपण काय म्हणतो, इथिल सायनाइड.
आणि या इथिल सायनाइडचं जर रिडक्शन्स करायला सांगितलं असेल निकेल, पीटी, पीडी कोणाही सोबत आहे ना, तर हे काय देत असतात, मॉलिक्युलर हायड्रोजन देत असतात. तर इथे फंक्शनल ग्रुपच रिड्यूस होणार आहे. ऍडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ॲज रिडक्शन. तर यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे. कॉमन नेममध्ये आपण याला इथिल सायनाइड असं म्हणतो, किंवा IUPAC मध्ये 3 कार्बन आहे लॉंगेज चेन मध्ये, 1 2 3 असल्यामुळे कशाचा मेंबर म्हणसाल, प्रोपेनचा मेंबर आहे ना. आणि नायट्राइल ट्रिपल बॉन्ड असल्यामुळे आपण काय म्हणतो, नायट्राइल, प्रोपेन नायट्राइल सुद्धा म्हणतात त्याला. तर यांचं रिडक्शन्स केलं तर आपल्याला काय भेटेल, अशा प्रकारे C2H5 CH2 NH2 N प्रोपिलमाइन्स तयार होईल. हे CH2 NH2 मध्ये कन्वर्ट होईल. त्यासाठी 4 हायड्रोजनची गरज राहणार आहे. तर अशा प्रकारे प्रोपिल अमाइन, प्रायमरी अमाइन्सच तयार होणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. N प्रोपिल अमाइन तयार होईल. तर अशा प्रकारे रिडक्शन्स करणार आहोत आपण. तर आता या मेथडमध्ये जर आपण ॲरोमॅटिक सायनाइड घेतला असेल, म्हणजे फिनिल सायनाइड म्हणा, यांचं जर रिडक्शन्स केलं तर काय होईल बघा, लक्षात ठेवायचं आहे. तर मी आता जर इथे ॲरोमॅटिक सायनाइड घेतला, ॲरोमॅटिक सायनाइड किंवा ॲरिल सायनाइड म्हणणार आहोत त्याला. तर ॲरोमॅटिक सायनाइडमध्ये मी बेन्झीन घेतलं इथे आणि सायनाइड, तर याला आपण फिनिल सायनाइड म्हणतो किंवा सायनोबेन्झीन म्हणतात. त्याला काय म्हणतात, सायनोबेन्झीन म्हणा किंवा फिनिल सायनाइड म्हणा है ना, किंवा फिनिल नायट्राइड. यांचं जर रिडक्शन्स करायचं असेल तर आपण हायड्रोजन ऍड करणार आहोत. निकेल, पीटी, पीडी कोणता तरी रिड्युसिंग एजंट वापरणार आहोत. 4 हायड्रोजन्स आपले इथे दोन ऍड होईल, 2 हायड्रोजन इथे ऍड होईल, 2 हायड्रोजन इथे ऍड होईल, आणि आपल्याला काय भेटणार आहे, अशा प्रकारे CH2 NH2. बघा लक्षात ठेवायचं आहे, काय भेटणार आहे, बेन्झील अमाइन. हे आपण CH3 CH2 याला बेन्झिलिक कार्बन म्हणतो. आणि आपल्याला काय भेटेल, असा बेन्झील अमाइन भेटेल. काय भेटेल, बेन्झील अमाइन, किंवा 1 फिनिल मिथेना अमाइन भेटेल. 1 फिनिल मिथेना अमाइन. हे 1 नंबरला फिनिल रिंग आहे, त्याला आता फिनिल रिंग म्हणत असतो, आणि हा मिथेना अमाइन्स तयार आहे. क्लिअर आहे. तर इथे एक नोट लक्षात ठेवायची आहे, बाय युझिंग दिस रिडक्शन्स, हे जे रिडक्शन्स आहे, वी आर नॉट प्रिपेअर ॲनिलीन. ॲनिलीन म्हणजे बेन्झीनवर डायरेक्ट NH2 हा जो ॲरोमॅटिक अमाइन्स आहे, ॲरोमॅटिक अमाइन्स आर नॉट प्रिपेअर्ड. ॲरोमॅटिक अमाइन हे आपण यांच्यापासून तयार करू शकत नाही. त्याचं कारण आहे की तुम्हाला ॲरोमॅटिक रिंगवर सायनाइड जेव्हा लावसाल तुम्ही, तिथे CH2 NH2च होणार आहे, बेन्झीन रिंगवर तो लागणार नाही. आणि म्हणून बाय युझिंग द रिडक्शन्स ऑफ सायनाइडचं रिडक्शन्स करून वी आर नॉट प्रिपेअर्ड ॲनिलीन. हा ॲनिलीन नावाचा जो ॲरोमॅटिक अमाइन्स आहे, हा पण या मेथडनुसार तयार करू शकत नाही. क्लिअर झालं. आता सेम एक्झाम्पल तुम्हाला कोणाचे घ्यायचे, सेम रिडक्शन्स करायचं आहे, पण आता कॅटॅलिटिक रिडक्शनच्या ऐवजी दुसरं आपण हेच सायनाइडचं रिडक्शन्स कोणाचा वापर करून करणार आहोत. आन्सर सेम येणार आहे, लक्षात ठेवायचं आहे. आन्सरमध्ये काही बदल येणार नाही है ना. तर सेकंड आपण कॅटॅलिटिक रिडक्शनच्या ऐवजी याच सायनाइड फंक्शनल ग्रुपचं जे रिडक्शन्स करून राहिलो आपण है ना, सायनाइड किंवा नायट्राइड या फंक्शनल ग्रुपचं जेव्हा आपण रिडक्शन्स करून राहिलो, तर एक तर कॅटॅलिटिक रिडक्शन्स आताच पाहिला आपण, निकेल, पीटी, पीडी. आणि दुसरा आता रिड्युसिंग एजंट वापरू शकतो आपण. काय वापरू शकतो, रिड्युसिंग रिएजंट्स वापरू शकतो. तर रिड्युसिंग रिएजंट्स कोणते वापरतात, तर यासाठी आपण एक सोडियम इन इथेनॉल नावाचा रिड्युसिंग एजंट वापरतो. तर बघा लक्षात ठेवायचं आहे, सोडियम इन इथेनॉल जेव्हा आपण सायनाइडचं रिडक्शन्स करण्यासाठी वापरतो, तर दॅट रिडक्शन इज कॉल्ड ॲज मेंडियस रिडक्शन्स. याला आपण काय म्हणतो, मेंडियस रिडक्शन्स म्हणतो. आणि दिस इज कॉल्ड ॲज मेंडियस रिड्युसिंग एजंट, आहे की नाही. आता याच्या ऐवजी आपण मेंडियस रिड्युसिंग एजंटच्या ऐवजी आपण दुसराही घेऊ शकतो. दुसरा कोणता घेऊ शकतो, सोडियम अमालगम इन वॉटर, हे सुद्धा घेऊ शकतो. दोघांचंही फंक्शन सेम आहे. याला आपण मेंडियस रिडक्शन नाही म्हणणार. मेंडियस रिडक्शन्स फक्त सोडियम इन इथेनॉल जेव्हा घेऊन सायनाइडचं रिडक्शन्स करतो आपण किंवा नायट्राइलचं, तर त्या रिडक्शन्सला आपण मेंडियस रिडक्शन्स म्हणत असतो. इथपर्यंत क्लिअर आहे. फॉर एक्झाम्पल, जसं मी इथे एक एक्झाम्पल घेऊन समजावून सांगतो तुम्हाला, बघा लक्षात ठेवायचं आहे. सेम आहे, आन्सर तेच येणार आहे. कॅटॅलिटिक रिडक्शन्स करा का कोणतेही रिडक्शन्स करा. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर इथे अल्किल सायनाइड घेतला किंवा नायट्राइल घेतला आणि यांची रिएक्शन जर तुम्हाला कोणासोबत करायला सांगितली असेल, सोडियम
इन इथेनॉल, कोणासोबत? सोडियम इन इथेनॉल सोबत रिएक्शन्स करायला सांगितली असेल, फॉर्म्युला लिहा किंवा नाव लिहा, आहे ना. तर यांचं फंक्शन काय लक्षात ठेवायचं आहे की हे रिडक्शन्स करण्यासाठी नेसेंट हायड्रोजन प्रोव्हाइड करतात. बस ते मॉलिक्युलर हायड्रोजन प्रोव्हाइड करत होते, तर हे काय प्रोव्हाइड करतात? नेसेंट हायड्रोजन प्रोव्हाइड करतात. बस फरक एवढाच आहे, बाकी ऍडिशन ऑफ हायड्रोजनच होणार आहे आणि 4च हायड्रोजन्स या सायनाइडला रिडक्शन्स करण्यासाठी हे देणार आहे. फक्त 4 नेसेंट हायड्रोजन्स घ्यावं लागेल आणि काय भेटणार आहे आपल्याला? प्रायमरी अमाइन्सच भेटेल. CH2 NH2 या फंक्शनल ग्रुपचं कन्व्हर्शन 4 हायड्रोजन ऍड होऊन प्रायमरी अमाइन्स मध्येच कन्व्हर्ट होणार आहे. फॉर एक्झाम्पल, पुन्हा तुम्ही एक एक एक्झाम्पल घेऊन लिहू शकता. लक्षात ठेवायचं आहे, जसं आपण ऍसिटोनायट्राइल घेतला, मिथिल सायनाइडलाच आपण काय म्हणतो? ऍसिटोनायट्राइल. लक्षात ठेवायचं आहे, ऍसिटोनायट्राइल किंवा मिथिल सायनाइड किंवा इथेन नायट्राइल म्हणतात त्याला. प्लस यांची रिएक्शन जर मेंडियस रिड्युसिंग एजंट सोबत केली, दॅट इज सोडियम इन इथेनॉल, यांच्यासोबत जर रिडक्शन्स केलं यांचं, तर हे सोडियम इन इथेनॉल काय देणार आहे? नेसेंट हायड्रोजन देणार आहे. या फंक्शनल ग्रुपचंच रिडक्शन्स होईल. त्यासाठी आपल्याला 4 हायड्रोजन्स लागल. ऍडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ॲज रिडक्शन्स आणि वी गेट इथिलमाइन. काय भेटणार आहे असं आपल्याला? इथिलमाइन भेटल. तर सिंपल, काही टेन्शनचं कामच नाही आहे. एकसारखीच रिएक्शन्स राहणार आहे सर्व, फक्त फंक्शनल ग्रुप चेंज करून पाहिजे आपल्याला. बरोबर आहे. त्याच्यानंतर मी जे सेकंड एक्झाम्पल घेतला होता, बघा लक्षात ठेवायचं आहे, तर फिनिल सायनाइड घेतला किंवा सायनोबेन्झीन जर घेतला, आहे की नाही, सायनोबेन्झीन बनायला किंवा फिनिल सायनाइड, सायनोबेन्झीन, आणि यांचं सुद्धा आपण रिडक्शन्स करून पाहिलं. लक्षात ठेवायचं आहे. तर यांची सुद्धा रिएक्शन्स आपण कोणासोबत केली? सोडियम इन इथेनॉल या मेंडियस रिड्युसिंग एजंट सोबत जर केली, तर नॅचरली आपल्याला 4 नेसेंट हायड्रोजनची गरज पडणार आहे. ऍडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ॲज रिडक्शन्स आणि आपल्याला काय भेटणार आहे? अशा प्रकारे बेन्झीन अमाइन. काय भेटणार आहे? असा बेन्झीन अमाइन भेटल किंवा याला आपण IUPAC मध्ये काय म्हणणार आहोत? बघा, 1 फिनिल, एक नंबरला फिनिल आहे की नाही, 1 फिनिल मिथेना अमाइन. काय म्हणसाल? हे मिथेना अमाइन. या प्रकारे यांचं नाव देऊ शकता तुम्ही किंवा बेन्झील अमाइन म्हणसाल. तर अशा प्रकारे आपण सोडियम इन इथेनॉल, हा जो सोडियम इन इथेनॉल आहे, रिडक्शन ऑफ सायनाइड, लक्ष ठेवायचं आहे, नोट, रिडक्शन ऑफ सायनाइड, या सायनाइडचं जेव्हा रिडक्शन्स करतो बाय युझिंग सोडियम प्लस इथेनॉल, सोडियम आणि इथेनॉलचा वापर करतो, तर दॅट रिडक्शन इज कॉल्ड ॲज मेंडियस रिडक्शन्स. या रिडक्शन्सला आपण काय म्हणत असतो? मेंडियस रिडक्शन्स म्हणत असतो. क्लिअर आहे? तर दिस इज द रिडक्शन्स बाय युझिंग रिड्युसिंग एजंट, मेंडियस रिड्युसिंग एजंट. Instead of this Mendius reducing agent, if you are using sodium amalgam in water, तर याचाही रोल तेच आहे. आपल्याला हे रिड्युसिंग एजंट लक्षात ठेवायचे आहे. यांचे रोल सोडियम अमालगम इन वॉटर, हे जरी घेतलं असतं तर सेम आन्सर आलं असतं. तसंच ऍसिटोनायट्राइलची रिएक्शन जर कोणासोबत करायला लावली असती, सोडियम अमालगम इन वॉटर, तर सेम आन्सर आलं असतं, इथिलमाइन. सिमिलरली या फिनिल सायनाइड किंवा सायनोबेन्झीनची रिएक्शन जर सोडियम अमालगम इन वॉटरच्या प्रेझेन्समध्ये करायला सांगितली असती, तर हाही रिड्युसिंग एजंट आहे. दे ऑल्सो प्रोव्हाइड द 4 नेसेंट हायड्रोजन्स टू रिड्यूस द सायनाइड इनटू प्रायमरी अमाइन्स. In this way, we can prepare the primary amines by reductions of cyanide using Mendius reducing agent and sodium amalgam in water. Finally, the reduction is carried out by using lithium aluminium hydride. So fourth reducing agent आपण इथे वापरणार आहोत, म्हणजे थर्ड म्हटलं तरी चालते, by using कोणाचा वापर करून? लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. दिस इज ऑल्सो द पॉवरफुल रिड्युसिंग एजंट विच रिड्युसेस ऑलमोस्ट ऑल फंक्शनल ग्रुप. हा कोणत्याही फंक्शनल ग्रुपला काय करू शकतो? रिड्यूस करू शकतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर इथे सायनाइड घेतला, आता इथे बॅलन्स करायची गरज नाही ही रिएक्शन्स. इथे हा ऍक्च्युअली हायड्राइड आयन डोनर आहे, पण ही दाखवायची गरज नाही आहे. जसं आपण इथे नेसेंट हायड्रोजन दाखवतो, हे मॉलिक्युलर हायड्रोजन दाखवतो, तर इथे हायड्राइड आयन डोनर दाखवायची गरज नाहीये. आणि डायरेक्ट तुम्ही रिएक्शनच्या एरोवर लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड दिसला की यांचं फंक्शन्स लक्षात ठेवायचं आहे, हा रिडक्शन करणार आहे. तर जो फंक्शनल ग्रुप आहे त्याला रिड्यूस करू आपण कम्प्लीट.
ऍडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ॲज रिडक्शन्स, आणि म्हणून याचा अँसरच तुमचा काय येणार आहे, प्रायमरी अमाइन्स. म्हणून सायनाइडचं रिडक्शन्स लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईडनं का करू द्या ना, तर त्याचा अँसर प्रायमरी अमाइन्स असेल. तर म्हणून सायनाइड, कोणताही सायनाइड असेल किंवा नायट्राइल असेल, ऑन रिडक्शन्स गिव्स प्रायमरी अमाइन्स बाय एनी ऑफ दिस रिड्युसिंग एजंट. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर इथे एक एक्झाम्पल घेतलं असतं, एन प्रोपिल सायनाइड घेतला असता, एन प्रोपिल सायनाइड आहे ना, आणि या एन प्रोपिल सायनाइडलाच आपण काय म्हणू शकतो, IUPAC मध्ये 4 कार्बन आहे, 4 कार्बन आहे म्हणून कोणाचा मेंबर आहे, ब्युटेनचा. आणि या ट्रिपल बॉन्डला आपण काय म्हणतो, नायट्राइल आहे ना, ब्युटेन नायट्राइल असं IUPAC नेम आहे याचं. मुलांना बरंचसे वाटते की हे 3च कार्बन आहे की नाही, तर हे 4 कार्बन आहे नॉमेनक्लेचर मध्ये घेत असताना. हा ट्रिपल बॉन्ड म्हणजे नायट्राइल, लक्षात ठेवायचा आहे. म्हणून ब्युटेन नायट्राइल ऑन रिडक्शन्स विथ लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड हा पॉवरफुल रिड्युसिंग एजंट दिसला की बस आपला फंक्शनल ग्रुप रिड्यूस होणार आहे, बाकी काही होणार नाही. ॲडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ॲज रिडक्शन. संपला यांचा. तर एन ब्युटील अमाइन्स तयार होईल. तुम्हाला काय तयार होईल, एन ब्युटील अमाइन्स. या प्रकारे एन ब्युटील अमाइन तयार होईल. क्लिअर आहे. अशा प्रकारे हे रिएक्शन्स असतात. तर हे जे सायनाइडची रिडक्शनची मेथड आहे ना, तर सायनाइड पासून आपण कोणताही रिड्युसिंग एजंट जर वापरला तर आपल्याला काय होणार आहे, या प्रकारचं रिडक्शन्स होईल. आता हे जे तुमचे क्वेश्चन असतात, जे बोर्ड एक्झाम मध्ये क्वेश्चन्स आहेत, 2 स्टेप रिएक्शन्स बऱ्याचशा आपल्याला आपल्या बुक्स मध्ये दिलेले आहेत. 2 स्टेप रिएक्शन्स म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की मिथिल आयोडाईड पासून इथिल अमाइन्स तयार करून दाखवा. असा जर क्वेश्चन असेल, बघा लक्षात ठेवायचं आहे, मिथिल आयोडाईड पासून, मिथिल आयोडाईड मध्ये 1 कार्बन आहे ना, यांच्यापासून इथिल सायनाइड, इथिल अमाइन तयार करून दाखवा, इथिल अमाइन. तर त्यावेळेस हे सायनाइड जे आहे हे कार्बनची चेन एक्सटेंड करण्यासाठीच यूज होत असते, बरोबर आहे. त्याच्यामुळे तुम्ही मिथिल अमाइन, मिथिल आयोडाईड मध्ये 1च कार्बन आहे आणि प्रॉडक्ट जो तयार होणार आहे त्याच्यामध्ये 1 कार्बन तुम्हाला काय करायचं आहे, इन्क्रीज करायचं आहे. तर करायचं आहे की नाही. तर ही सायनाइड जी आहे या मेथडनुसार आपण करू शकतो. तर सुरुवातीला ही जर रिएक्शन्स मला कम्प्लीट करायची असेल तर मिथिल आयोडाईडची रिएक्शन्स पोटॅशियम सायनाइड सोबत करू, जे आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन मध्ये समजून घेतलेली आहे. अल्कोहोलिक मीडियम मध्ये आपण जर हीट केलं याला, तर हा सायनाइड न्यूक्लिओफाईल या आयोडीन न्यूक्लिओफाईलला रिप्लेस करेल आणि सुरुवातीला आपल्याला मिथिल सायनाइड तयार होईल. काय तयार होईल, असा मिथिल सायनाइड. मी हा सायनाइड ट्रिपल बॉन्ड एन लिहितो, बाकी काहीच नाही. मिथिल सायनाइड तयार होईल. सेकंड स्टेप मध्ये तुम्ही काय करसाल, यापैकी कोणताही एक रिड्युसिंग एजंट त्याच्यात ऍड करा. कोणताही ऍड केला तरी चालते. सोडियम इन इथेनॉल जर मी या एरोवर लिहिला असेल तर मी डायरेक्ट सांगू शकतो की या सायनाइडचं रिडक्शन्स कशात होईल, आता अमाइन्स मध्ये, म्हणजे इथिल अमाइन्स तयार होईल. म्हणून दिस रिएक्शन्स इज जनरली यूज in 2 step reactions for increasing the carbon in the alkyl halides. If we ask the questions from the alkyl halide or alcohol, एखाद्या अल्किल हॅलाइडचा किंवा अल्कोहोल पासून आपल्याला जर एक्सटेंडिंग कार्बन वाला अमाइन्स तयार करायला सांगितलं असेल तर दॅट मेथड्स वी आर यूज. ओके. जसं एक दुसरं उदाहरण समजावून सांगतो. सपोज आपल्याला एक इथिल अल्कोहोल दिलेला आहे की नाही, आणि यांच्यापासून एन प्रोपिल अमाइन्स तयार करायला सांगितलं असेल. काय सांगितलं असेल बघा, इथिल अल्कोहोल यांच्यापासून आपल्याला एन प्रोपिल अमाइन्स म्हणजे 3 कार्बन वाला अमाइन्स तयार करायला सांगितलं असेल तर नॅचरली मला कार्बनचं काय करायचं आहे, याच्यामध्ये इन्क्रीज करायचं आहे. तर मी सायनाइड याच्यात आणू शकतो. पहिल्यांदा याचं मी कशात कन्वर्ट करणार आहोत, SOCl2 सोबत रिएक्शन्स करतो. याचं फंक्शन्स तुम्हाला माहिती आहे की हे OH जाणार आहे, इथे काय येऊन जाईल, Cl येऊन जाईल, म्हणजे इथिल क्लोराईड तयार होईल. बरोबर आहे की. हा इथिल क्लोराईड मग मी सायनाइड मध्ये कन्वर्ट करतो. कशामध्ये कन्वर्ट करतो, सायनाइड. म्हणजे KCl अल्कोहोलिक मीडियम मध्ये जर रिएक्शन्स केली तर हा सायनाइड येऊन जाईल आणि इथे इथिल सायनाइड बनल. काय बनल याच्यापासून, इथिल सायनाइड. आणि या सायनाइडचा आता रिडक्शन्स करू आपण. यापैकी कोणताही रिड्युसिंग एजंट वापरा, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड वापरला तरी चालते. हा फायनली त्याला कशात कन्वर्ट कराल, एन प्रोपिल अमाइन. तर अशा प्रकारे बऱ्याचशा 2 स्टेप रिएक्शन्स मध्ये, म्हणजे जिथे आपल्याला कार्बन ॲटम इन्क्रीज करायचे आहे,
या कमी कार्बन असणाऱ्या कंपाऊंड पासून जास्त कार्बन असणारा अमाइन्स जर बनवायचा असेल तर ही सायनाइड आपण रिडक्शन्स करू शकतो. म्हणजे त्या फंक्शनल ग्रुपला पहिले सायनाइड या फंक्शनल ग्रुपमध्ये कन्वर्ट करा आणि मग तो सायनाइड तुमचा अमाइन्स मध्ये कन्वर्ट करा. तर हे या रिएक्शनचं मेन थीम आहे की टू इन्क्रीज द कार्बन ॲटम इन द अल्किल हॅलाइड्स ऑर म्हणजे कार्बन आपण ॲटम्स इन्क्रीज करू शकतो. अल्किल हॅलाइड पासून अमाइन्स तयार करायचे असेल तर मल्टीस्टेप रिएक्शन्स करून आपण हायर अमाइन्स तयार करू शकतो फ्रॉम लोअर अल्किल हॅलाइड ऑर लोअर अल्कोहोल्स. इथपर्यंत समजलं पहिलं रिडक्शन्स, पहिला फंक्शनल ग्रुप रिड्यूस केला आपण कोणता, सायनाइड किंवा नाइट्राइड. आता आपण सेकंड फंक्शनल ग्रुपचं रिडक्शन्स करणार आहोत, तो आहे आता नायट्रो अल्किल. दुसरं रिडक्शन्स आपण कोणाचं करू, आता नायट्रो ग्रुपचं रिडक्शन्स करू. इथपर्यंत क्लिअर झालं असेल सर्वांना, काहीच प्रॉब्लेम नाहीये. सिंपल रिएक्शन्स आहेत आणि ऍडिशन ऑफ हायड्रोजन्स किंवा रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन ह्या दोनच गोष्टी करायच्या असतात आपल्याला रिडक्शन जेव्हा करतो तेव्हा. आपण बघा लक्षात ठेवायचं आहे. तर आता सेकंड आपण कोणत्या फंक्शनल ग्रुपचं रिडक्शन्स करणार आहोत, नायट्रो अल्केनचं. अतिशय महत्वाचा आहे हा सुद्धा. आणि म्हणून आता नायट्रो अल्केन, तर सर्वात पहिल्यांदा नायट्रो फंक्शनल ग्रुप सर्वांना माहिती असला पाहिजे है ना. नायट्रो अल्केन RNO2 फंक्शनल ग्रुप आहे ना. तर या फंक्शनल ग्रुपमध्ये दोन्हीही रिडक्शनच्या दोन्ही प्रोसेस होणार आहे. ऍडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ॲज रिडक्शन्स और रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड ॲज रिडक्शन्स. या दोन्ही प्रोसेस होणार आहे. तर यांचं सुद्धा रिडक्शन्स करण्यासाठी आपण कॅटॅलिटिक रिडक्शन्स करणार आहोत. सुरुवातीला पहिलं जे रिडक्शन्स करणार आहोत ते करणार आहोत आपण कॅटॅलिटिक रिडक्शन्स. तर कॅटॅलिटिक रिडक्शन्स मध्ये आपण कॅटॅलिस्ट यूज करणार आहोत, निकेल, PT, PD. फिक्स आहे, प्रत्येक चॅप्टर मध्ये हेच येणार आहे. कॅटॅलिटिक रिडक्शन म्हटलं तर निकेल, PT, PD. आणि हे काय करत असतात, कोणत्याही फंक्शनल ग्रुपला रिड्यूस करण्यासाठी मॉलिक्युलर हायड्रोजन देत असतात. सेकंड आपण यांचं जे रिडक्शन्स करण्यासाठी रिड्युसिंग एजंट वापरतो तर ते पॉवरफुल रिड्युसिंग एजंट वापरतो. तर त्यामुळे आपण जे डी ब्लॉक मेटलचे जे मेटल्स आहेत त्यांचे ऍसिडिक सोल्युशन्स वापरत असतो. तर इथे आपण 3 इन कॉन्सन्ट्रेटेड HCl हा वाला रिड्युसिंग एजंट वापरू शकतो किंवा Fe इन कॉन्सन्ट्रेटेड HCl हा रिड्युसिंग एजंट वापरू शकतो आणि झिंक इन कॉन्सन्ट्रेटेड HCl वापरू शकतो. तर यामध्ये बेस्ट विचारला असता तुम्हाला, तर बेस्ट नायट्रो ग्रुपला रिड्यूस करणारा तर तो आहे Fe in concentrated HCl. बिकॉज दी जे आपण म्हणतो की नाही की रॉ आपल्याला मटेरियल जे आहे ते आयर्न आहे इथे, आणि आयर्न जे आहे हे प्लेंटी ऑफ फॉर्म मध्ये आपल्याला अवेलेबल होते, स्वस्तही आहे. आणि इथे आपल्याला क्रूड Fe पाहिजे असते. म्हणजे आपण म्हणतो की नाही जे आपण भंगारमध्ये Fe वगैरे नेतो, लोखंड विकतो, तर तेच Fe इथे आपण यूज करू शकतो. बरोबर आहे. म्हणून Fe इन कॉन्सन्ट्रेटेड HCl हे वापरून आपण ही बेस्ट मेथड आहे रिडक्शन्स करण्याची. तर हे सर्व जण काय करतात, रिडक्शन्स करण्यासाठी नेसेंट हायड्रोजन प्रोव्हाइड करतात. बरोबर आहे. आणि फायनली थर्ड जे रिडक्शन्स आपण करणार आहोत ते यूज करणार आहोत लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड या रिड्युसिंग एजंटचा वापर करणार आहोत. तर मी तुम्हाला सांगितलं आहे की यांच्यामध्ये आपण प्रायमरी अमाइन्सच तयार करणार आहोत. ॲलिफॅटिक बी प्रायमरी अमाइन्स तयार करायचा असेल आणि ॲरोमॅटिक प्रायमरी अमाइन जरी तयार करायचा असेल तर या मेथडचा काय करत असतो, आपण यूज करत असतो. क्लिअर आहे. तर त्याच्यामुळं सुरुवातीला आपण नायट्रो अल्केनचं पहिलं रिडक्शन्स करणार आहोत ते आहे कॅटॅलिटिक रिडक्शन्स. कोणतं करणार आहोत, कॅटॅलिटिक रिडक्शन्स. इंटरेस्टिंग आहे, सर्व काही सेम आहे, फक्त फंक्शनल ग्रुप कसा रिड्यूस करायचा हे समजून घ्यायचं होतं आपल्याला. कॅटॅलिटिक रिडक्शन्स म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर निकेल, PT किंवा PD यापैकी कोणता तरी एक रिड्युसिंग एजंट आला पाहिजे. ठीक आहे. आता मी तुम्हाला नायट्रो अल्केनचं रिडक्शन्स करून दाखवतो जनरलमध्ये. RNO2 कोणताही घेऊ द्या, ॲलिफॅटिक घेऊ द्या का ॲरोमॅटिक घेऊ द्या. तर यांची जर रिएक्शन्स कोणासोबत केली आपण, रिड्युसिंग एजंट कोणता, कॅटॅलिस्ट, निकेल, PT, PD कोणताही घेऊ द्या. तर यांच्यासोबत जर यांचं रिडक्शन्स केलं असतं तर हे काय देत असतात, मॉलिक्युलर हायड्रोजन्स. आता फंक्शनल ग्रुपवर कॉन्सन्ट्रेट करा ज्याला आपल्याला रिड्यूस करायचं आहे. ऍडिशन ऑफ हायड्रोजन्स आणि रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजन किती काढायचे आहे आपल्याला, 2.
2 ऑक्सिजन काढण्यासाठी 4 हायड्रोजनची गरज असते आणि 2 हायड्रोजन याच्यात ऍड होणार आहे. त्याच्यामुळे मला इथे काय करावं लागेल, 6 हायड्रोजनची गरज आहे. 2 हायड्रोजन इथे ऍड होईल, RNH2 प्रायमरी अमाइन्स म्हणाल. अशा प्रकारे प्रायमरी अमाइन्स तयार होईल. बरोबर आहे. आणि हे ऑक्सिजन काढण्यासाठी आपल्याला 4 हायड्रोजनची गरज पडणार आहे. ऍडिशन ऑफ हायड्रोजनही होईल आणि रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. त्याच्यामुळे आपल्या इथे हायड्रोजन ऑक्सिजन किती घेऊन जाईल, 4 हायड्रोजन 2 ऑक्सिजन घेऊन जातील. अशा प्रकारे आपण प्रायमरी अमाइन्स तयार करतो. कोणापासून, नायट्रो अल्केन पासून. फॉर एक्झाम्पल इथे जर एक्झाम्पल आपण घेतली यांची, आहे की नाही, तर तुम्ही कोणतंही एक्झाम्पल घ्या, असं काही प्रॉब्लेम नाही. जसं मी नायट्रो इथेन घेतला, काय घेतलं, एक नायट्रो इथेन, तर या फंक्शनल ग्रुपलाच रिड्यूस करायचा आहे ना. तर यांची जर रिएक्शन्स आपण कोणासोबत केली, निकेल, पीटी, पीडी या रिड्युसिंग एजंट सोबत, तर आपल्याला मॉलिक्युलर हायड्रोजन्स द्यावंच लागणार आहे 6. या फंक्शनल ग्रुपचं रिडक्शन्स होईल आणि आपल्याला काय भेटेल, अशा प्रकारे इथिल अमाइन्स तयार होईल प्लस ट्वाइस H2 बाय प्रॉडक्ट तयार होईल. सिमिलरली आपण जर सेकंड एक्झाम्पल घेतलं, 2 नायट्रोप्रोपेन, काय घेतला असा, 2 नायट्रोप्रोपेन, आणि यांचं रिडक्शन्स करायला सांगितलं असतं आपल्याला, कॅटॅलिटिक रिडक्शन्स. निकेल, पीटी, पीडी कोणताही घेऊ द्या, तर यांचा रोलच असते की मॉलिक्युलर हायड्रोजन देणार आहे. तर 6 हायड्रोजनची गरज आहे NO2चं रिडक्शन्स करण्यासाठी, ऍडिशन ऑफ हायड्रोजन आणि रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन करण्यासाठी. आपल्याला काय भेटणार आहे, सेकंडरी प्रॉपिल अमाइन भेटेल प्लस ट्वाइस H2. तर अशा प्रकारे तुमच्या लक्षात आलं असेल की हा जो फंक्शनल ग्रुप आहे हा रिड्यूस होणार आहे NH2 ग्रुपमध्ये. कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, NH2 ग्रुप. म्हणजे ऍडिशन ऑफ हायड्रोजन्स आणि रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन ह्या घटना घडतात. इथे आपण एरोमॅटिक अमाइन सुद्धा तयार करू शकतो, म्हणजे एनिलीन सुद्धा या मेथडनुसार तयार करू शकतो. इट इज द बेस्ट मेथड फॉर द प्रिपरेशन्स ऑफ एरोमॅटिक अमाइन्स. एरोमॅटिक अमाइन्स तयार करण्यासाठी ही बेस्ट मेथड आहे. बरोबर आहे. म्हणजे इथे आपण लक्षात ठेवायचं आहे की आपण एरोमॅटिक अमाइन्स सुद्धा या मेथडनुसार काय करू शकतो, तयार करू शकतो. इथपर्यंत समजलं. तर एरोमॅटिक अमाइन जर तयार करायचं असेल तर आपल्याला नायट्रोबेन्झीन घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल, नायट्रोबेन्झीन. म्हणजे इथे जर मी नायट्रोबेन्झीन घेतला असता तर सेम रिएक्शन झाली असती. हा नायट्रोबेन्झीन आहे आपला, आणि या नायट्रोबेन्झीनचं मी रिडक्शन्स करतो. बरोबर आहे. नायट्रोबेन्झीनची रिएक्शन्स कोणासोबत केली असते, निकेल, पीटी, पीडी कोणताही वापरायच्या नाही. तर यांनी मॉलिक्युलर हायड्रोजन्स दिले असते, तर 6 मॉलिक्युलर हायड्रोजन्स पाहिजे त्या नायट्रो ग्रुपचं रिडक्शन्स करण्यासाठी. वी गेट एनिलीन. काय भेटलं असतं आपल्याला, असा एनिलीन तयार केला गेला असता. अशा प्रकारे एनिलीन प्लस काय झालं असता, ट्वाइस H2. तर अशा प्रकारे आपण एरोमॅटिक अमाइन सुद्धा या कॅटॅलिटिक रिडक्शन असू द्या का या टीन कॉन्सन्ट्रेटेड HCl असू द्या किंवा लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट असू द्या, तर यांनी नायट्रो अल्केनचं कन्व्हर्शन्स प्रायमरी अमाइन्स मध्ये केलं असतं. क्लिअर होऊन राहिलं, लक्षात आलं मी काय सांगितलं आहे ते. आता आपण सेकंड यूज करू, टीन HCl किंवा झिंकिन HCl हे वाला वापरू. ठीक आहे. तर आपण नायट्रो अल्केनचं रिडक्शन्स करत असताना सेकंड आपण नायट्रो अल्केनचं रिडक्शन्स कोणाचा वापर करून करू शकतो, रिड्युसिंग एजंटचा वापर करून सुद्धा करू शकतो. तर रिड्युसिंग एजंट आपण नायट्रो ग्रुपचं रिडक्शन करण्यासाठी थोडा पॉवरफुल रिड्युसिंग एजंटची गरज पडते. आणि थोडा पॉवरफुल रिड्युसिंग एजंट म्हणजे आपण टीन कॉन्सन्ट्रेटेड HCl हा पॉवरफुल रिड्युसिंग एजंट वापरू शकतो, किंवा Fe कॉन्सन्ट्रेटेड HCl हा वापरू शकतो, किंवा झिंक इन कॉन्सन्ट्रेटेड HCl हा सुद्धा आपण वापरू शकतो. तर यापैकी तुमचा जो बेस्ट रिएजंट आहे म्हणजे रिडक्शन्स करण्यासाठी नायट्रो अल्केनचा अमाइन्स मध्ये, तर Fe कॉन्सन्ट्रेटेड HCl इज द बेस्ट रिड्युसिंग एजंट आउट ऑफ दिस 3. ओके. तर आता रिडक्शन्स बाय युझिंग रिड्युसिंग एजंट. आता रिड्युसिंग एजंट घेऊन आपण रिडक्शन्स करणार आहोत नायट्रो अल्केनचं. तर सर्वांना माहिती आहे नायट्रो अल्केनचा फंक्शनल ग्रुप NO2 ग्रुप आहे, आणि यांचं जर रिडक्शन्स करायचं असेल तर या फंक्शनल ग्रुपचंच रिडक्शन्स होणार आहे. नायट्रो अल्केन असो किंवा नायट्रो एरिल ग्रुप असू द्या. बरोबर आहे. नायट्रो अल्केन्स तुम्ही कोणताही घ्या, आहे ना. तर यांचं जर रिडक्शन्स आता तुम्हाला यापैकी कोणताही रिड्युसिंग एजंट दिला असेल, टीन कॉन्सन्ट्रेटेड
HCl यांच्यासोबत जरी रिडक्शन्स करायला सांगितलं असेल तर यांचा रोल आहे नेसेंट हायड्रोजन्स देणे, बस एवढाच फरक आहे. हे जे रिएजंट असतात हे नेसेंट हायड्रोजन्स देत असतात. आता इथे रिडक्शन्स करण्यासाठी काय होणार आहे, ऍडिशन ऑफ हायड्रोजन्स आणि रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन या फंक्शनल ग्रुपसाठी 6 हायड्रोजनची गरज पडणार आहोत. तर त्याच्यामुळे आपण 6 नेसेंट हायड्रोजन्स लिहिणार आहोत इथे आणि यांचं कन्व्हर्शन होणार आहे प्रायमरी अमाइन्स मध्ये. ऍडिशन ऑफ हायड्रोजन्स आणि रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, 2 ऑक्सिजन काढण्यासाठी आपल्याला 4 हायड्रोजनची गरज पडणार आहे. त्यामुळे इथे काय तयार होईल, प्रायमरी अमाइन्स. वी गेट प्रायमरी अमाइन्स ॲज अ मेन प्रॉडक्ट. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही एक एक्झाम्पल घेतलं तर सिंपल तुम्ही हे एक एक्झाम्पल घेऊन हे सर्व सॉल्व्ह करू शकता, आहे की नाही. जसं मी आता इथे 2 नायट्रोप्रोपेन घेतलाय, काय घेतला असा 2 नायट्रोप्रोपेन किंवा आयसोप्रोपिल ग्रुप लावला इथे नायट्रो ग्रुपला, तर याला 2 नायट्रोप्रोपेन म्हणतो. 2 नंबरला नायट्रो ग्रुप आहे म्हणून याचं नाव 2 नायट्रोप्रोपेन घेतलं आपण. आणि या 2 नायट्रोप्रोपेनची जर रिएक्शन्स तुम्हाला कोणासोबत करायला लावली असती, टिनिन कॉन्सन्ट्रेटेड HCl यांच्यासोबत रिएक्शन्स करायला सांगितली असते तर यांनी काय दिलं असतं, नेसेंट हायड्रोजन्स. तर किती नेसेंट हायड्रोजन्स देतात, 6. हा फंक्शनल ग्रुपच रिड्यूस करायचा आहे आपल्याला. ऍडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ॲज रिडक्शन्स आणि रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन हे दोन्ही घटना होईल आणि आपल्याला सेकंडरी प्रोपिल अमाइन किंवा आयसोप्रोपिल अमाइन्स तयार होईल, आहे की नाही. बस फंक्शनल ग्रुपवर कॉन्सन्ट्रेट करा, बाकी पाठ करायचं कामच नाही आहे ना. अशा प्रकारे सिमिलरली सेकंड एक्झाम्पल जर घेतलं आपण, कोणतंही एक्झाम्पल घ्या, असं काही प्रॉब्लेम नाही आहे तुमचा, आहे ना. नायट्रोब्युटेन घेतला असता, 1 नायट्रोब्युटेन जर घेतला असता अशा प्रकारे, हा झाला 1 पोझिशन्सला नायट्रो ग्रुप आहे म्हणून 1 नायट्रो आणि 4 कार्बन आहे म्हणून काय म्हणतो आपण याला, ब्युटेन. आणि यांचंही रिडक्शन जर तुम्हाला यापैकी कोणताही रिड्युसिंग एजंट घेतला असता, Fe कॉन्सन्ट्रेटेड HCl हा सुद्धा दिला असता, तर यांचाही रोल तेच आहे, नेसेंट हायड्रोजन प्रोव्हाइड करणे. तर टोटल नेसेंट हायड्रोजन या फंक्शनल ग्रुपला रिड्यूस करण्यासाठी किती लागतील, 6 नेसेंट हायड्रोजन्स लागतील. 2 हायड्रोजन इथे ऍड होतील, 4 ऑक्सिजनला काढण्यासाठी लागतील. त्याच्यामुळे आपला आन्सर येणार आहे CH3 CH2 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 N ब्युटील अमाइन्स तयार होईल प्लस ट्वाइस H2O. क्लिअर आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की या जनरलमध्ये हा फंक्शनल ग्रुप रिड्यूस होऊन कसा कन्वर्ट होत असतो. बाकी मग हे कशानेही रिडक्शन्स करा, आन्सर सेम येणार आहे. सिमिलरली एरोमॅटिक अमाइन सुद्धा या मेथडनुसार आपण तयार करू शकतो. जसं ॲनिलीन या मेथडनुसार तयार करण्यासाठी बेस्ट मेथड आहे की नाही. इट इज द बेस्ट मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ ॲनिलीन फ्रॉम नायट्रो अल्केन्स. तर तुम्ही ॲनिलीन सुद्धा याच्यापासून तयार करू शकता. म्हणजे ॲनिलीन मीन्स एरोमॅटिक अमाइन्स. एरोमॅटिक अमाइन्स तयार करण्यासाठी ही बेस्ट मेथड आहे ना. तर इट इज द बेस्ट मेथड फॉर द प्रिपरेशन्स ऑफ एरोमॅटिक अमाइन्स. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर इथे काय घेतलं असता, नायट्रोबेन्झीन घेतलं असतं. काय घेतलं असतं असा, नायट्रोबेन्झीन. आणि यांच्यापासून तुम्हाला ॲनिलीन तयार करायला सांगितलं असतं. काय करायला सांगितलं असतं, ॲनिलीन. तर तुम्ही यापैकी कोणताही एक रिड्युसिंग एजंट टाकायचा असता, बरोबर आहे. कॅटॅलिटिक रिडक्शन करा किंवा टिनिन कॉन्सन्ट्रेटेड HCl हा रिड्युसिंग एजंट वापरा. यांचा रोल एकच आहे की नेसेंट हायड्रोजन प्रोव्हाइड करणे. 6 नेसेंट हायड्रोजन येईल, फंक्शनल ग्रुपचंच रिडक्शन होईल, याचं कन्व्हर्शन होईल NH2 ग्रुपमध्ये, प्रायमरी अमाइन्स ॲनिलीन मध्ये कन्वर्ट होईल, बेन्झीनवर NH3 म्हणजेच काय म्हणतो आपण, NH2 म्हणजे ॲनिलीन प्लस ट्वाइस H2O. ठीक आहे. अशा प्रकारे कळून द्यायला मी काय सांगितलं आहे ते, म्हणजे असे कोणताही कंपाऊंड असू द्या. सपोज तुम्हाला 4 नायट्रोक्विलिन दिला असता, 4 नायट्रोक्विलिन याला काय म्हणतो, 1 2 3 आणि 4 पोझिशन्सला नायट्रो ग्रुप आहे म्हणून याचं नाव आहे 4 नायट्रोक्विलिन. तर हे 4 नायट्रोक्विलिनचे ही रिडक्शन जर करायला सांगितलं असतं तुम्हाला Fe कॉन्सन्ट्रेटेड HCl किंवा टिनिन कॉन्सन्ट्रेटेड HCl सोबत, तर यांनीही 6 नेसेंट हायड्रोजन दिले असते. बस या फंक्शनल ग्रुपचं रिडक्शन झालं असतं, बाकी हा पार्ट ॲज इट इज राहिला असता आपला. तर आपल्याला अशा प्रकारे 4 अमायनो ट्विलिन तयार झाला असता. 4 अमायनो ट्विलिन अशा प्रकारे प्लस ट्वाइस H2. क्लिअर झालं. तर हे एरोमॅटिक अमाइन्स तयार करण्यासाठी बेस्ट मेथड आहे. कोणती, ही वाली. सायनाइडमध्ये आपण ॲनिलीन तयार करू शकत नाही सायनाइडचं रिडक्शन्स करून, कारण एक एक्स्ट्रा कार्बन इन्क्रीज होतो, त्याच्यामुळे डायरेक्ट एरोमॅटिक रिंगला NH2 ग्रुप लागणार नाही तिथे.
इथपर्यंत क्लिअर झालं? लक्ष ठेवा. आता फायनली आहे रिडक्शन्स करत असताना इथे आपण थर्ड रिड्युसिंग एजंट कोणता वापरतो? लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. कोणता वापरतो? लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. हा सुद्धा पॉवरफुल रिड्युसिंग एजंट आहे. इट रिड्युसेस ऑलमोस्ट ऑल फंक्शनल ग्रुप. फक्त हा एक्सपेन्सिव्ह असतो, महागडा असतो. त्याच्यामुळे आपण जनरली जर स्वस्त केमिकल कंपाऊंड पासून आपला प्रॉडक्ट तयार होत असेल तर आपण महाग केमिकल कंपाऊंड पासून कशासाठी तयार करणार आहोत? आणि त्याच्यामुळं आपण जेव्हा हे रिएक्शन्स करत असतो तर लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइडमध्ये तर ॲलिफॅटिक अमाईनसाठी तर काही प्रॉब्लेमच नाही आहे. तुम्ही जर नायट्रो अल्केन घेतला असता कोणताही आणि यांची रिएक्शन्स कोणासोबत केली असती? इन द प्रेझेन्स ऑफ लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड या पॉवरफुल रिड्युसिंग एजंट सोबत केली असती तर सरळ सरळ तुम्ही या NO2 ग्रुपचं कन्व्हर्शन्स कशात केलं असतं? NH2 ग्रुप म्हणजे प्रायमरी अमाईन्स तयार झाला असता. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला नायट्रोइथेन दिला असेल, इथे काय दिलं असेल? नायट्रोइथेन, आणि यांची रिएक्शन्स तुम्हाला लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड या पॉवरफुल रिड्युसिंग एजंट सोबत करायला सांगितली असेल तर इथे NO2 ग्रुपचं तुम्ही कशात कन्वर्ट करसाल? NH2 ग्रुपमध्ये इथिल अमाईन्स तयार करसाल. पण आता जर तुम्ही ही रिएक्शन्स ॲरोमॅटिक नायट्रो अल्केनसाठी घेतली, कोणासाठी? ॲरोमॅटिक नायट्रो अल्केन जर घेतला तर यामध्ये हे असं होत नाही. लक्षात ठेवायचं आहे, हे एक एक्सेप्शनल लक्षात ठेवायचं आहे. ॲरोमॅटिक नायट्रो कंपाऊंड जर घेतला तर ॲरोमॅटिक नायट्रो कंपाऊंड्स म्हणजे नायट्रोबेन्झिनची रिएक्शन्स जर तुम्ही कोणासोबत केली? लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. दिस इज द एक्सेप्शनल केस. ही एक्सेप्शनल केस म्हणून लक्षात ठेवायची आहे तुम्हाला. तर इथे तुम्हाला NO2 ग्रुपचं रिडक्शन्स नाही करणार, हा रिडक्शन्स करणार पण डायअझो कंपाऊंड तयार होणार आहे. इट गिव्स बेन्झीन डायअझो कंपाऊंड तयार होतो. अझोबेन्झीन म्हणतो आपण याला. काय म्हणतो? अझोबेन्झीन. बघा लक्षात ठेवायचं आहे, अझोबेन्झीन तयार होणार आहे. इन्स्टेड ऑफ ॲनिलीन वी गेट अझोबेन्झीन. वेट नायट्रोबेन्झीन इज रिड्यूस्ड बाय लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. ओके, तर हे लक्षात ठेवायचं आहे. कधी कधी ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारू शकते. आपल्याला असं वाटतं की नायट्रो अल्केनचं ॲनिलीनमध्येच इथे कन्व्हर्शन होत असते, तर इथे नाही होत. पण बाकी कॅटॅलिटिक रिडक्शन असो का टिनिन कॉन्सन्ट्रेटेड HCl असो, इट इज युजफुल मेथड फॉर प्रिपरेशन्स ऑफ ॲनिलीन म्हणजे ॲरोमॅटिक अमाईन्स तयार करण्याची ती बेस्ट मेथड आहे. क्लिअर झालं इथपर्यंत? नेक्स्ट रिडक्शन्स करणार आज आपण ऑक्झिन. तिसरा जो फंक्शनल ग्रुप आहे आपला त्यांचा रिडक्शन्स करू. तर ऑक्झिन सुद्धा इंटरेस्टिंग केमिकल कंपाऊंड आहे, फंक्शनल ग्रुप आहे ज्याच्यामध्ये नायट्रोजन असल्यामुळं आपण त्यांचाही यूज करत असतो फॉर प्रिपरेशन्स ऑफ प्रायमरी अमाईन्स, आहे की नाही? तर थर्ड जो फंक्शनल ग्रुप आपल्याला रिड्यूस करायचा आहे तो आहे आता आपला ऑक्झिन. बघा ऑक्झिन आपण कशाला म्हणणार आहोत पहिले ते लक्षात ठेवायचं आहे. डबल बॉन्ड COOH या फंक्शनल ग्रुपला आपण काय म्हणत असतो? ऑक्झिन. आता हे जे ऑक्झिन आहे हे ऍक्च्युली अल्डिहाइड आणि कीटोन पासून तयार केलं जात असतात. कोणापासून? अल्डिहाइड आणि कीटोन. अल्डिहाइड किंवा कीटोन या फंक्शनल ग्रुप पासून तयार केले जात असतात, कार्बोनिल कंपाऊंड पासून. त्याच्यावरूनच त्यांचे नाव येत असतात. पहिले मी हे ऑक्झिन कसं तयार होते ते सांगतो तुम्हाला. हा जो फंक्शनल ग्रुप आहे कीटोन किंवा अल्डिहाइड किंवा कीटोन यांची रिएक्शन्स आपण हायड्रॉक्झिल अमाइन, याला काय म्हणतात? हायड्रॉक्झिल ग्रुप आहे म्हणून याला हायड्रॉक्झिल अमाइन म्हणतात. तर या हायड्रॉक्झिल अमाइन सोबत रिएक्शन्स करतो आपण, ठीक आहे? तर हायड्रॉक्झिल अमाइन सोबत याचं कंडेन्सेशन होत असते. कंडेन्सेशन म्हणजे हे H2O निघून जाते, कंडेन्स होणे म्हणजे हे जुळतात दोन, आणि असं झाल्यानंतर एक ऑक्झिन कंपाऊंड तयार होतो, डबल बॉन्ड NOH. आणि या ऑक्झिनचं आपण रिडक्शन जर केलं आपण तर हा तयार झाला ऑक्झिन, आहे ना? कळून राहिलं मी काय म्हटलं आहे? तर पहिल्यांदा तर हे लक्षात ठेवायचं आहे की ऑक्झिन आपण हा कंडेन्स प्रोडक्ट आहे हायड्रॉक्झिल अमाइनचा. तर अशा प्रकारे आपण ऑक्झिन तयार करतो. आता हा जो ऑक्झिन आहे यांचं जर आपण रिडक्शन्स केलं, या ऑक्झिनचं जर रिडक्शन्स केलं तर आता रिडक्शन्स करण्यासाठी ऑक्झिनचं रिडक्शन्स करण्यासाठी आपण कोणते रिड्युसिंग एजंट वापरतो? सेम कॅटॅलिटिक रिडक्शन्स वापरू शकता तुम्ही. निकेल, PD हा वाला रिड्युसिंग एजंट वापरू शकता. सोडियम इन इथेनॉल हा रिड्युसिंग एजंट वापरू शकता, बरोबर आहे? आणि फोर्थ वाला लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड, थर्ड वाला
लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड हा सुद्धा रिड्युसिंग एजंट वापरू शकता. तर सुरुवातीला आपण कॅटॅलिटिक रिडक्शन्स करू, कोणताही करू द्या, काही प्रॉब्लेम नाही, अँसर सेमच येणार आहे. जसं मी एक ऑक्झिन घेतो, बघा लक्षात ठेवायचं आहे. तर या ऑक्झिनचं नावही त्यांच्याच फॉर्म्युल्याच्या नावाने येत असते. सपोज हे ऍसिटाल्डिहाइड पासून तयार केलं असतं आपण, कोणापासून? ऍसिटाल्डिहाइड म्हणजे माहिती आहे तुम्हाला, हा इथे जर मी CH3 आणि H लावला असता, तर हे ऍसिटाल्डिहाइड पासून जर तयार झाला तर याचं नाव काय लिहायचं आहे? ऍसिटाल्डो ऑक्झिन. काय म्हणतात याला? ऍसिटाल्डो ऑक्झिन म्हणतात. यांचं जर रिडक्शन्स करायचं असेल आपण, तर कॅटॅलिटिक रिडक्शन जर केलं आपण, मिथेन म्हणा, PT म्हणा, PD, तर हे काय देत असतात? मॉलिक्युलर हायड्रोजन. आता पाठ झालं असेल, कॅटॅलिस्ट हे मॉलिक्युलर हायड्रोजन देतात. आता फंक्शनल ग्रुपवर फोकस करा. हा वाला तुमचा फंक्शनल ग्रुप आहे, याला तुम्हाला रिड्यूस करायचं आहे. इथे डबल बॉन्ड असल्यामुळे ऍडिशन ऑफ हायड्रोजन्स तर होणारच आहे, आणि हा ऑक्सिजनही काढून टाकायचा आहे, आणि आपल्याला 2 हायड्रोजन ऍडही करायचे आहे. तर असे टोटल हायड्रोजन 4 लागतील, म्हणून मला ट्वाईस करायचा आहे. इथे एक हायड्रोजन, इथे हायड्रोजन ऍड होईल, आणि हा ऑक्सिजन निघून जाईल. संपला आन्सर. काय तयार होईल? CH3CH ऍज इट इज लिहितो मी, जसं पहिले जे आहे स्केलेटन ते ऍज इट इज लिहितो. बस इथचा आता O काढून टाकतो, त्याच्या जागी H राहू देतो, आहे ना. आता 2 हायड्रोजन इथे ऍड होऊन जाईल, एक हायड्रोजन इथे, एक हायड्रोजन इथे, प्लस काय निघून जाईल? H2. तर हे 2 हायड्रोजन ऍड झाले, हे 2 हायड्रोजन इथे ऍड झाले, आणि रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन झालाय. तर हा काय तयार झाला ऍक्च्युली? CH3CH2NH2. बघा लक्षात ठेवायचं आहे, हा वाला कंपाऊंड काय? CH3CH2NH2, म्हणजे इथिलमाइन तयार झाला आहे. काय तयार झाला? इथिलमाइन. म्हणून ऍसिटाल्डोऑक्झिन पासून जर तुम्हाला इथिलमाइन तयार करायला म्हटलं तर असं रिडक्शन करसाल. सेकंड, आता मी पहिलं एक्झाम्पल घेतलंय, ऍसिटोन घेतो. ऍसिटोन माहिती आहे सर्वांना, डायमिथिल कीटोनला काय म्हणतो आपण? ऍसिटोन. तर या ऍसिटोनचा ऑक्झिन जर घेतला तर याला OH लावणार आहोत, NOH. तर याला काय म्हणणार आहोत आपण? ऍसिटोऑक्झिन. काय म्हणसाल? ऍसिटोऑक्झिन म्हणसाल, आहे की नाही? अशा प्रकारे या ऍसिटोऑक्झिनचं सुद्धा रिडक्शन्स केलं आपण. निकेल, PT, PD कोणताही रिड्युसिंग एजंट वापरला तर हा मॉलिक्युलर हायड्रोजन देतो. आता इथे ऍडिशन होईल आणि रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, ऍडिशन ऑफ हायड्रोजन्स आणि रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. तुमचा आन्सर काय येणार आहे? CH3CH3 ऍज इट इज राहील. इथे एक H ऍड होईल, इथे एक H ऍड होईल, आहे की नाही? इथे एक H ऍड होईल, इथे एक H ऍड होईल. अशा प्रकारे आयसोप्रोपिलमाइन किंवा सेकंडरी प्रोपिलमाइन्स तयार होईल, आयसोप्रोपिलमाइन्स तयार होईल, आहे की नाही? प्लस H2O साइड प्रोडक्ट होईल. म्हणजे एक्झॅक्टली आपल्याला आन्सर कसं काढायचं आहे हे पाठ करायचंच नाही. तर हे तर झालं कॅटॅलिटिक रिडक्शन्स. कॅटॅलिस्टच्या जागी आपण जर काय वापरला असता? रिड्युसिंग एजंट वापरला असता तरी चांगलं असतं. त्याच्याऐवजी जर तुम्ही या ऍसिटाल्डोऑक्झिनची रिएक्शन सोडियम इन इथेनॉल सोबत करायला सांगितली असती तुम्हाला, सोडियम इन इथेनॉल, म्हणजे हा रिड्युसिंग एजंट वापरला असता, सेम आन्सर आलं असतं. इथे फक्त काय करायला लागलं असतं? 4 नेसेंट हायड्रोजन्स द्यावं लागले असते. आन्सर तेच राहिलं असतं, ऍडिशन ऑफ हायड्रोजन अँड रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. तसंच ऍसिटोऑक्झिनचं रिडक्शन सुद्धा तुम्हाला कोणा करायला म्हटलं असतं? सोडियम इन इथेनॉल. नाव लिहा किंवा फॉर्म्युला लिहा, काही प्रॉब्लेम नाही, यांच्यासोबत करा म्हटलं असतं. तर हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे की नेसेंट हायड्रोजन देतात, 4 नेसेंट हायड्रोजन. 2 हायड्रोजन इथे ऍड झाले असते, 2 हायड्रोजन ऑक्सिजन काढण्यासाठी लागले असते, आणि आपल्याला अशा प्रकारे आयसोप्रोपिलमाइन्स तयार करता आलं असतं. क्लिअर आहे? इव्हन तुम्ही लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड जर घेतलं असतं तरी सुद्धा आपलं हेच आन्सर आलं असतं. फक्त आपल्याला इथे नेसेंट हायड्रोजन वगैरे ऍड करायची गरज पडली नसते. बरोबर आहे? हेच रिएक्शन्स तुम्ही लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड सोबत केली असती तर तुम्ही डायरेक्ट रिएक्शन्स लिहायची होती, बॅलन्स करायची गरज नव्हती. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड, ऍक्च्युअली याच्यातूनच हायड्राईड निगेटिव्ह दिल्या जात असतात मेकॅनिझम जेव्हा पाहतो तेव्हा. तर अशा प्रकारे हे सुद्धा याला अमाइन्स मध्ये कन्वर्ट केलं असतं याला. ठीक आहे? तर हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. तर बेसिकली ही रिएक्शन्स विचारत असताना अशी विचारत नाही, हे 2 रिएक्शनचं कॉम्बिनेशन म्हणून विचारतात. जनरली हे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये कशा क्वेश्चन्स विचारले जात असते हे तुमच्या थोडक्यात लक्षात आलं पाहिजे. सपोज एक क्वेश्चन दिला असता या रिएक्शन्सवर, तर पहिले कीटोन दिला असता त्यांनी, सायक्लोहेक्झेनोन या रिएक्शनच्या एरोवर दिला असता NH2,
NH2OH हायड्रॉक्झिल अमाइन दिला असता, बरोबर आहे. त्याच्यानंतर इथे ए दिला असता, ए नंतर तुमच्या याच्यावर दिला असता सोडियम इन इथेनॉल, काय दिला असता, सोडियम इन इथेनॉल. इथं बी दिला असता, आयडेंटिफाय ए अँड डी इन द फॉलोइंग रिएक्शन्स. तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की तुमचा ए काय राहिला असता, तर हा वाला तुमचा कीटोन आहे की नाही. यांची रिएक्शन्स कोणासोबत केली गेली, हायड्रॉक्झिल अमाइन सोबत, NH2OH. तर तुम्हाला माहिती आहे की पहिले ऑक्झिन तयार होत असते, इथून H2O निघून जाते आणि अशा प्रकारे हे ऑक्झिन तयार होत असते. काय तयार होते, डबल बॉन्ड NOH. हा ऑक्झिन तयार होते पहिल्या स्टेपमध्ये, बरोबर आहे, -H2O. म्हणजे ए तुमचा हा राहिला असता. बी काय झालं असतं, बी काय म्हणते बघा, ते कोणासोबत रिएक्शन्स करा म्हणते यांची, सोडियम इन इथेनॉल. सोडियम इन इथेनॉल म्हणजे याचं काय होणार आहे, रिडक्शन्स. तर हे नेसेंट हायड्रोजन देईल 4. तर आपल्याला ते फक्त या फंक्शनल ग्रुपला रिड्यूस करायचं आहे ना. इथे एक हायड्रोजन, इथे एक हायड्रोजन ऍड केला असता तुम्ही, बाकी काहीच केलं नसतं, बघा लक्षात ठेवायचं. इथे एक हायड्रोजन ऍड केला असता डबल बॉन्डच्या जागी आणि या नायट्रोजनला एक हायड्रोजन दिला असता अशा प्रकारे, प्लस H2O तुमचा साईड प्रोडक्ट राहिला असता. म्हणजे हे तुमचा बी आन्सर राहिला असता. क्लिअर आहे, म्हणजे क्वेश्चन क्लिअर झाला पाहिजे. तर तुम्हाला एक एखादा अल्डिहाइड किंवा इथे कीटोन असेल, म्हणजे हे डायरेक्ट असं विचारतात, अल्डिहाइड कीटोन पहिले ऑक्झिन बनवतो, ऑक्झिनचं रिडक्शन्स केल्यानंतर आपलं काय तयार होत असते, अमाइन. त्याच्यामुळे या रिएजंटवर फंक्शन्स, यांचे जे फंक्शन आहे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, म्हणजे रिएक्शन्स पार्ट करायचं कामच नाही पडत आपल्याला. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. हे झालं ऑक्झिनचं रिडक्शन्स. फायनली आपण अमाइडचं रिडक्शन्स करणार आहोत. कोणाचं रिडक्शन्स, अमाइड फंक्शनल ग्रुपचं. म्हणजे कम्प्लीट सेकंड जी आपली रिडक्शन्सची पूर्ण प्रोसेस आहे, ते रिडक्शनची पूर्ण रिएक्शन्स कम्प्लीट होते इथे, बघा लक्षात ठेवायचं आहे. तर फायनल जे आपलं आता रिडक्शन्स आहे ते करायचं आहे आपल्याला अमाइड फंक्शनल ग्रुपचं, बघा लक्षात ठेवायचं. अमाइड पासून तुम्हाला काय तयार करायचं आहे, अमाइन तयार करायचं आहे. तर आता अमाइड आणि अमाइन्स मध्ये काय फरक आहे, RCONH2 या फंक्शनल ग्रुपला आपण अमाइड म्हणतो आणि अमाइन्स म्हणजे काय राहणार आहे, RNH2 अमाइन असा. तर हे अमाइड पासून अमाइन जर बनवायचं असेल आपल्याला, बघा लक्षात ठेवायचं आहे. आता तेवढीच कार्बन असणारा बनणार आहे इथे, तर इथे काय होईल, CH2, बघा लक्षात ठेवायचं आहे, इथे CH2 NH2 असा अमाइन बनणार. तर आता यांच्यासाठी सुद्धा आपण सोडियम इन इथेनॉल हा रिड्युसिंग एजंट वापरू शकतो रिडक्शन्स करण्यासाठी, किंवा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड इन इथर हा पॉवरफुल रिड्युसिंग एजंट वापरू शकतो. कोणाही रिडक्शन्स करा, आन्सर सेम होईल, बरोबर आहे. आता काय होणार आहे, मी अमाइडचं रिडक्शन्स करतो, बघा लक्षात ठेवायचं आहे. अमाइड म्हटलं की RC डबल बॉन्ड O NH2 या फंक्शनल ग्रुपला आपण काय म्हणतो, अमाइड म्हणतो. ऍसिडचा डेरिव्हेटिव्ह असतो, ऍसिड पासून तयार होतो, त्याला ऍसिड अमाइड म्हणतात. प्लस यांची जर रिएक्शन्स मी कोणासोबत केली असती, इथे जर सोडियम इन इथेनॉल घेतला असता तरी चाललं असतं आपण, आहे की नाही. तर यांनी काय केलं असतं, सोडियम इन इथेनॉलनी या फंक्शनल ग्रुपचं रिडक्शन्स केलं असतं. म्हणजे काय झालं असतं सांगा, हे नेसेंट हायड्रोजन्स दिले असते यांनी, तर किती नेसेंट हायड्रोजन्स दिले असते, एक ऑक्सिजन आपल्याला काढून टाकावं लागला असता आणि 2 हायड्रोजन इथे ऍड करावं लागले असते. म्हणून टोटल 4 नेसेंट हायड्रोजन्स द्यावं लागले असते. आणि आपलं आन्सर काय आलं असतं, RCH2 NH2 प्लस H2O. बघा लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की या CO ग्रुपचं कन्व्हर्शन्स होते CH2 ग्रुपमध्ये प्लस H2O निघून जाईल. अशा प्रकारे प्रायमरी अमाइन्स तयार होत असते. आणि इंटरेस्टिंग असं आहे की जेवढे अमाइडमध्ये कार्बन आहे तेवढेच अमाइनमध्ये तयार होत असते. बघा फॉर एक्झाम्पल, आता एक्झाम्पल घेऊ आपण इथे. तर एक ऍसिटा अमाइड घेऊ. हे ऍसिटिक ऍसिड होता, माहिती आहे तुम्हाला. हे या ऍसिडच्या जागी OH च्या जागी मी काय लावला, NH2 ग्रुप, म्हणून याचं नाव आहे ऍसिटा अमाइड किंवा इथेना अमाइड. इथेना अमाइड असं म्हणतात त्याला. ऍसिटा अमाइड किंवा इथेना अमाइड यांचं जर रिडक्शन्स केलं असतं तर 4 नेसेंट हायड्रोजन्स लागले असते. हा कार्बोनिल ग्रुप यामधला रिड्यूस झाला असता. कोण केला असता, रिड्युसिंग एजंट सोडियम इन इथेनॉल हा रिड्युसिंग एजंट वापरा, किंवा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड हा पॉवरफुल रिड्युसिंग एजंट वापरू शकता इन द प्रेझेन्स ऑफ इथर. आन्सर सेम.
इथेही मी तसंच करतो, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड इन इथर. म्हणजे तुम्ही हा किंवा हा कोणताही वापरू शकता. शेवटी फंक्शनल ग्रुपचं रिडक्शन्स होईल आणि तुम्हाला याच्यापासून ॲसिटामाइड पासून तुम्हाला इथिल अमाइन तयार होईल. काय तयार होईल? इथिल अमाइन तयार होईल प्लस साईड प्रॉडक्ट काय भेटेल असा H2O. बरोबर आहे. तुमचं रिडक्शन्स कोणता फंक्शनल ग्रुपचं झालं हे समजून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इथिल अमाइन्स तयार होईल. क्लिअर आहे मी काय सांगितलं आहे ते? याच प्रकारे तुम्ही जर बेन्झा अमाइड घेतला असता, बेन्झा म्हणजे ॲरोमॅटिक CONH2, याला आपण काय म्हणतो? बेन्झा अमाइड. बघा लक्षात ठेवायचं आहे, बेन्झा अमाइड असा घेतला असता. आणि यांची सुद्धा रिएक्शन्स मी कोणासोबत करायला सांगितली असती तुम्हाला? सोडियम इन इथेनॉल. तर यांचे फंक्शन्स लक्षात ठेवायचं आहे आता की हे रिडक्शन करतात म्हणून. किंवा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड इन इथर यांच्या प्रेझेन्समध्ये करायला सांगितली असती. तर दे प्रोव्हाइड 4 नेसेंट हायड्रोजन्स. यांनी 4 नेसेंट हायड्रोजन प्रोव्हाइड केले असते. या फंक्शनल ग्रुप मधला हा जो कार्बोनिल ग्रुप आहे यांचं रिडक्शन झालं असतं. रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन आणि ॲडिशन ऑफ हायड्रोजन झालं असतं. आणि फायनली आपल्याला काय भेटलं असतं? असं बेन्झील अमाइन तयार झालं असतं. काय तयार झालं असता? बेन्झील अमाइन. याही मेथडमध्ये आपल्याला ॲरोमॅटिक अमाइन्स डायरेक्ट नाही तयार करता येत. तर हे काय तयार झालं असता? बेन्झील अमाइन असा तयार झाला असता. ठीक आहे. किंवा याला आपण IUPAC मध्ये 1-फिनिल मिथेना अमाइन्स म्हणतो. कळून राहिलं मी काय सांगितलं आहे ते? तर हे रिडक्शन्स कशाचं आहे? अमाइड फंक्शनल ग्रुपचं. तर अशा प्रकारे आपण कोणताही अमाइड फंक्शनल ग्रुप असू द्या, मग तो ॲलिफॅटिक पार्टला अटॅच असू द्या किंवा ॲरोमॅटिक पार्टला अटॅच असू द्या, तर त्याचं अमाइनमध्ये कन्व्हर्शन्स करता येते. तर इथे लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही जेवढे कार्बन तुमच्या अमाइडमध्ये असेल, अमाइडचं रिडक्शन्स केल्यानंतर जे अमाइन्स भेटते तर यांच्यामध्ये सेम नंबर ऑफ कार्बन ॲटम तयार होतात. सेम नंबर ऑफ कार्बन ॲटम असेल कशामध्ये? अमाइनमध्ये. पण याच्यानंतर एक रिएक्शन्स पाहणार आहोत आपण. कोणती? हाफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन. काय नाव आहे तिचं? हाफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन. त्यामध्ये जेवढे कार्बन तुमच्या अमाइडमध्ये असते त्याच्यापेक्षा एक कार्बन ही मला अमाइन तयार होत असते. डिग्रेडेशन असं नाव आहे त्याच्या. तर यामध्ये नाही, रिडक्शन जर केलं तर तुम्हाला तेवढेच कार्बन असणारा अमाइन्स तयार होते. म्हणजे इथे 2 कार्बनवाला अमाइड असेल तर 2 कार्बनवालाच अमाइन तयार होते. इथे 7 कार्बनवाला अमाइड आहे तर इथे 7 कार्बनवालाच अमाइन तयार होत असते. पण जे हाफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन याच्यानंतर पाहणार आहोत आपण, तिथे अमाइडमध्ये जेवढे कार्बन असेल, म्हणजे आता इथे जर 2 असेल तर इथे 1 कार्बनवाला अमाइन तयार होते. म्हणजे 1 कार्बन लेस अमाइन तयार केलं जात असते अमाइड पासून. त्याला आपण हाफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन म्हणत असतो. तर हे क्लिअर झालं. म्हणजे मी जेवढ्याही रिएक्शन्स रिडक्शनच्या समजावून सांगितल्या ते 1-2 एक्झाम्पल घेऊन समजावून सांगितलंय. तर शेवटी तुम्हाला एक कन्क्लुजन्स काढायचं आहे की तुम्ही या सर्वच फंक्शनल ग्रुपचं रिडक्शन कसं करसाल? ॲडिशन ऑफ हायड्रोजन्स आणि रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, आणि तेवढे नंबर ऑफ हायड्रोजन्स आपल्याला त्यांना प्रोव्हाइड करायचे आहे. अशा प्रकारे इथे एक सेकंड मेथड आहे प्रिपरेशन्स ऑफ अमाइनची बाय रिडक्शन्स ऑफ सायनाइड, नायट्रोअल्केन, ऑक्झिन आणि अमाइन. हे 4 फंक्शनल ग्रुप आपण रिड्यूस केले आणि यांच्यापासून अमाइन तयार केले. तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण यांच्या प्रिपरेशन्स कंप्लीट करणार आहोत. उद्या 2 रिएक्शन्स आपण पाहणार आहोत. एक आहे हाफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन्स आणि दुसरी रिएक्शन्स आहे गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस. ह्या दोन्ही रिएक्शन्स महत्वाच्या आहेत. हाफमन्स ब्रोमामाइड डिग्रेडेशन्स आणि गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस. त्या सुद्धा आपण डिटेलमध्ये उद्याला समजून घेऊ. म्हणजे प्रिपरेशनचा जो पोर्शन आहे अमाइन्स मधला तो कंप्लीट होऊन जाईल. ओके. तुम्हाला कोणतीही डिफिकल्टी असेल तर मला आता तुम्ही विचारू शकता.